हॅलो हाय नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आता आम्ही मुंबईला आलो आहोत. आमचा एक इव्हेंट आहे. तर मी आणि माझी बहीण काल रात्री ट्रॅव्हल्सने आलो. त्याच्याच अगोदरच आता तिकडे इव्हेंटच्या इथे गेलेला आहे. आता आम्ही फ्रेशन अप होतो आणि मग तिकडे जाऊन मी तुम्हाला दाखवते आमचा कशा प्रकारचा इव्हेंट. आवडलं का तुला मग? कसा पकडून बसलाय त्याला भीती वाटते. आमची झाली एंट्री, पण बबलीचं रजिस्ट्रेशन बाकी होतं. आता केलं आणि तिला एंट्री दिली. चलो, आलो आहोत इंडियाचा लार्जेस्ट फिटनेसचा एक एक्सपोर्ट. तिथेच आमचा प्रोचा सुद्धा स्टॉल आहे. तर आम्ही तिकडे आलोय. तुम्हाला मी तिकडे जाऊन दाखवते आमचा स्टॉल कशा प्रकारचा आणि आम्ही तिथे काय काय मेन्शन केले तर. हे बघा, बऱ्यापैकी इकडे बऱ्याच जे प्रोटीनच्या ब्रँड्स वगैरे ते पण आलेले आहेत. इकडे मेन शो होतो काल. इथे बॉडी बिल्डिंगचा मोठा शो झाला. त्याच्यानंतर बाजूलाच आमचा स्टॉल आहे. हे बघा, प्रो. बऱ्याच जणांना तर फ्लाइंग लिस्ट माहीत असेल, गौरव तनेजा. ते पण येऊन गेले थोड्या वेळ आधी. जर मला चान्स मिळाला तर मी बघेन त्यांच्याशी बोलून आणि व्हिडिओत घ्यायचा प्रयत्न करेल जर त्यांनी अलो केलं तर. इकडे आता बॉडी बिल्डिंगचा एक अजून शो चालू आहे. इकडे हा शोचा एक रूल होता, अंडर 18 बॉईज व गर्ल्स अलाउड नव्हते. पण तेजसने त्या पालकांकडून परमिशन काढली आणि ॲटलिस्ट एंट्रीच्या इथपर्यंत त्यांनी अलाउ केलं. स्वतः रिधान माझ्या बहिणीकडे थांबला आहे. तेजस आता त्यांनाच घ्यायला गेला आहे. तेजस तिकडे थांबेल आणि मग माझी बहीण इकडे एंटर करेल. मग मी तिला दाखवते इकडे काय म्हणजे कोणते कोणते फिटनेसचे ब्रँड्स आले. मला सांगितलं होतं आमच्या समोर काय काय प्रोडक्ट आहे. जसे हे जे दिसत आहेत ते नी स्लीव्ज आहेत. याच्यात पण प्रकार आहे. एक 7mm, एक 9mm आणि तुला तिकडे हे आत्ताच आमच्या राफ्टर बॅग्स आले आहेत. इकडे माझे शूज दिसत आहेत ना, हे आमचे वेगळेच टाईपचे शूज आहेत. पॉवर लिफ्टिंगचे वेगळे, डेड लिफ्टिंगचे वेगळे. हे बघा. त्यानंतर नीस आणि आत्ताच आम्ही एका इंटरनॅशनल लुजा 100मधून ब्रँड आहे त्यांच्याशी मर्ज झालो आहे. त्यांचे पण आम्ही शूज तिथे ठेवलेले आहेत. आपण पण घेऊन टाकू ट्रेडमिल. आता पावसाळ्यात उपयोगी पडेल बाहेर जाताना आला की. अमूलचा सुद्धा इकडे एक ब्रँड आला आहे ना बघा. आता अमूलने नवीनच एक प्रोटीन पावडर लॉन्च केलंय ना. बराच वेळ झाला आलोय. आता थोडी भूक पण लागली. इकडे कॅफेटेरिया पण आहे बाजूला. पाहून म्हणजे पाहते मी आता तिथे काय काय खातो आणि मग पुढे निघतो. रिधा सध्या झोपला आहे तेवढं बरं आहे. मला तो हँडल तरी करू देतोय. वेटलिफ्टिंगच्या ह्याच्यातला बादशाह म्हणजे सिंगा म्हणून ओळखला जातो. ते आमच्या स्टॉलवर आले. मी ते व्हिडिओ तर काही घेत नाही कारण त्यांचं फॅन फॉलोईंग बघा. खूप सारं फॅन फॉलोईंग आलं आहे. मी त्यांच्यासोबतचा एक फोटो आहे तो तुमच्यासोबत पोस्ट करू. हे जे दिसते ही त्यांची फॅन फॉलोईंगची गर्दी. ते तिकडे उभे स्पेशली ते आमच्या स्टॉलला भेट देण्यासाठी आले. हे बघा. व्हिडिओचा एंड करायचा राहिला होता कारण काल खूप गडबड झाली. नंतर रिदाने खूप रडत होता. तिथे त्याची चिडचिडही होत होती कारण मला सारखं इव्हेंटच्या इथे जावं लागत होतं. तो ऑर्गनायझर्सच्या रूममध्ये माझ्या बहिणीसोबत थांबला होता म्हणून माझी एजा होत होती. तो चिडचिड करत होता. तशातच तो झोपून गेला. मग मी त्याला रूमवरही घेऊन आली. त्यानंतर आम्ही जेवलो आणि नंतर मग मला शूट करायचा खूप कंटाळा आला. मी काही शूट केलं नाही. तर फर्स्ट डे खूप छान म्हणजे हेक्टिक तर होता पण छान होता. अशा प्रकारे आम्ही फर्स्ट डे एन्जॉय केला. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.